अतिक अहमदच्या संदर्भात जी काही चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये एक विषय कोणी त्याला स्पर्श करायला तयार नाही. अडचणीचा असेल, लक्षात आलं नसेल, गैरसोयीचं वाटत असेल. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, माझा हा आरोप आहे आणि या संदर्भात जर काही माझ्यावर कारवाई होणार असेल तर मी ती भोगायला तयार आहे. ही अतिक अहमदची हत्या नसून न्यायालयावरच्या सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाची हत्या आहे, हे मी विधान करतो आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखादे खटले वारंवार पडून राहतात, वर्षानुवर्षे चालत राहतात आणि त्याच्यामुळे जो प्रत्यक्ष पीडित आहे त्याचा जो संताप त्याच्यामध्ये होतो, त्याची एक प्रतिक्रिया म्हणून सुद्धा ही असू शकते. तुम्ही एक ती परिस्थिती समजून घ्या. आता जी काही सगळी चर्चा चालू आहे की ते मारणारे तिघजणं कोण आहेत, त्यांचा हेतू काय आहे, सगळं होत राहील. त्याचा एक खटला उभा राहील, ते कोर्टात जातील किंवा खरं तर त्यांनी पळून जाण्याचा काही प्रयत्न केला नाही, ते तिथंच उभे होते. माध्यमासमोर होती, पोलिसासमोर होते, त्याच्यामुळं कोणीतरी त्यांना मारून पळून गेलेलं असं घडलेलं नाही. ते तिथं प्रत्यक्ष उभे राहिले होते. ते नंतर पोलिसांच्या ताब्यामध्ये गेले. त्यांनी काही पळून जाण्याचा प्रयत्न केला, निदान जे दिसतंय त्याच्यातून तरी नाही. माझा मुद्दा असा आहे की यापूर्वीसुद्धा अतिकच्या पोरगा असं ज्यानं प्रत्यक्ष हत्या केलेली CCTVमध्ये पकडलेले जाहीर आहे, त्याला 48 दिवस तो गायब होता, फरार होता, त्याच्यावरती 5 लाखाचं इनाम दिलं होतं आणि त्यानं स्वतः पोलिसांवरती गोळीबार करताना पकडला म्हणून एन्काउंटर करावं लागलेलं आहे. त्याच्यातून सुद्धा त्या एन्काउंटरबद्दल काही म्हणणं नाही, पण तेव्हा उठलेली जी प्रतिक्रिया होती, बरं झालं ठोकलं त्याला. समजा त्याला पकडलं असतं, कोर्टात खटला चालला असता, खूप वेळ सगळं चाललं असतं, ह्याच्याबद्दल सर्वसामान्य माणसाला चीड आहे. असदला पकडलं असतं, गुलामला पकडलं असतं जिवंत, त्याच्यावरती खटला चालू झाला असता, खूप काळपर्यंत सगळं चालून कदाचित त्याला फाशी झाली नसती आणि फासावर गेला असता तरी काय ज्युडिशियल किलिंग म्हणणारा पुन्हा पुरोगामी छाती बडवायला मोकळे झाले असते. आताही अतिकच्या बाबतीत कोणी मारलं, काय मारलं, याच्यापेक्षाही ताबडतोब सर्वसामान्य माणसांची जी प्रतिक्रिया उमटलेली ती तशा अर्थाने भयानक आहे की बरं झालं त्याला ठोकला म्हणून. त्यांच्यामध्ये आता 2-3 शक्यता आहेत. प्रत्यक्ष त्या गुन्हेगारींमध्ये आपसातली जी रायव्हलरी, मारामारी किंवा विरोधी गटातला संघर्ष हा एक भाग असू शकतो. नंबर 2, अतिक बोलल्यामुळं जे कोणी गोत्यामध्ये आणले त्यांनी सुपारी देऊन मारायला लावलं हे असू शकतं. सर्वसामान्य माणसानं चिडून जाऊन हत्या केली हे असू शकतं. आणि जे पीडित आहेत प्रत्यक्ष अतिकच्या गुन्ह्यामुळे, अतिकच्या अत्याचारांमुळे ज्यांच्यावरती सगळ्यांवरती ते सगळा त्रास त्यांना सहन करावा, भोगावं लागलेले, त्याच्यापैकी एखाद्यानं चिडून ही हत्या केली अशी होती. ही कारणं तुम्ही सगळी तपासून पहा. सगळं पुन्हा एकाच ठिकाणी येऊन थांबतं. जर आपल्याकडे घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी, विशेषतः अशा गंभीर गुन्ह्यांसाठी जर न्यायव्यवस्था वेळ लावत असेल, पुरेसं सक्षम पद्धतीनं काम करत नसेल, ताबडतोब न्याय मिळत असेल, तर ही सर्वसामान्य लोकांची उठणारी प्रतिक्रिया. म्हणूनच मी असं म्हणतो आहे की ही जी हत्या आहे ती सर्वसामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर असलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाची ही हत्या आहे. तुम्ही आताही बघा, हा तर अतिशय गंभीर प्रकरण होतं, त्याच्यामध्ये बळी गेलेले आहेत, पोलिसांना मारलेलं आहे. अतिकच्या पोराने असदनी उमेश पालची हत्या केली तेव्हा पोलिसांना मारलेलं आहे, एका वकिलाला मारलेलं आहे. हे सगळं चालू असताना अजूनही त्याच्या बाबतीमध्ये लवकर न्याय होत नव्हता. मी अतिकच्या बाबतीत जास्त म्हणतो असदपेक्षा. 40-44 वर्षांपासून त्याचा आतंक चालतो. कसं काय? या 40 वर्षात किती सरकारं बदलली? म्हणजे हे काही कुठल्या एका सरकारला, आत्ताचं सध्या योगी सरकार आहे, केंद्रात मोदी सरकार आहे, हे ज्याला कोणाला शिवाय द्यायचे त्यानं ताबडतोब द्याव्यात, ते फार सोपं आहे. पण ही जी सगळी व्यवस्था आहे ना, जसं आम्ही शेतकरी चळवळीत म्हणत होतो की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे, तशा पद्धतीनं या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये कशासाठी उशीर लागतोय? ही जी व्यवस्था आम्ही उभी करून ठेवली होती सर्वसामान्य पातळीवरती, आधी जुन्या काळात लोकशाही नसताना समोर प्रत्यक्ष दंड दिला जायचा की गावाची पंचायत भरायची किंवा ज्याला शिव्या घालतो आपण खाप पंचायत भरती, हे सगळं खरं आहे. पण त्याला समांतर म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आणायचा म्हणून जी व्यवस्था आम्ही उभी केली ती नेमकी काय करतीये, हे सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. अतिकच्या हत्येच्या निमित्तानं, या अतिशय निर्घुण अशा हत्येच्या निमित्तानं जो प्रश्न उपस्थित होतो असा आहे की तुमची न्यायव्यवस्था जर खूप काळपर्यंत न्याय द्यायला सक्षम ठरणार नसेल, वर्षानुवर्ष खटले चालणार असतील, तर त्याला सामान्य माणसाने उत्तर काय द्यायचं, त्यानं काय प्रतिक्रिया व्यक्त करायची? एखादी गोष्ट अगदी ढळढळीतपणे लोकांना दिसत असती तरी तुम्ही काठ्याकूट करत बसता.
किंवा मी आधी सोपा विषय सांगतो की आमदार बडतर्फ झाले नाही झाले, सरकार कोणाचे काय, ते सरकार स्थापन होऊन 9 महिने झाले आणि तरी तुमचा निकाल लागत नाही. यापूर्वी सुद्धा राजस्थानमध्ये 6 आमदारांनी पक्षांतर केलं, सगळेच्या सगळे आमदार काँग्रेसमध्ये गेले आणि त्या बहुजन समाज पक्षाची त्या आमदारांवरची संदर्भातली केस अजून चालू आहे. ज्या बोंबई खटला म्हणतात तो लागला निकाल केव्हा, तोपर्यंत 2 सरकार होऊन गेली होती. या सगळ्याचं हे तरी साधी म्हणजे प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये कोणाच्या हत्या झालेल्या नाही आहेत. ह्या सगळ्या प्रकरणातून किंवा साधे जमिनीचे भांडणं असतात, कोणाच्या नावावर आहे काय, इतकं त्याला उशीर लागतो. सरकारी पातळीवरती कितीतरी वेळा अन्याय केला गेलेला आहे सरकारने स्वतःच. खरं तर खटल्यांमध्ये 65-70% खटल्यांमध्ये प्रत्यक्ष सरकार स्वतः एक पार्टी आहे. जर सरकारला ह्या सगळ्या व्यवस्थेला गती द्यायची आहे तर जिथं सरकार स्वतः एक पार्टी आहे, मी सरकारवरती काहीतरी माझ्या जमिनीच्या संदर्भामध्ये समजा दावा ठोकलेला आहे की हे ताबडतोब निकाली निघत कसं नाही, याला उशीर लागतो कशामुळे, ही जी सगळी व्यवस्था सगळी किडून गेलेली आहे, भ्रष्ट झालेली आहे, ज्याच्यामध्ये सगळे गुंतलेले आहेत, हा अडचणीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जो एखादा माणूस असतो, जो सगळ्या व्यवस्थेला बळी पडतो, निकाल कधी लागेल त्याला कळत नाही, त्याला विश्वास नाही, निकाल लागेल आणि त्याच्यावरती प्रत्येक एन्काउंटर हे तर सोडून द्या, हे अतिशय भयानक प्रकारे ह्याची चौकशी होईल पुढची गोष्ट. पण एन्काउंटरच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसाची भावनाही सुखावल्याची आहे की बरं झालं त्याला ठोकलं म्हणून. तो सगळा प्रोटोकॉल त्यांनी पाळला. तुम्ही त्याला फेक एन्काउंटर म्हणा, AC मध्ये बसून चर्चा करत राहा, तुमचा प्रश्न आहे. सर्वसामान्य माणसाला तो स्पष्टपणे गुन्हेगार दिसत होता. त्याच्यावरती गुन्हे तुम्ही तुमच्या अधिकृत यंत्रणेनं दाखल केलेले होते, 5 लाखाचं बक्षीस दिलेलं होतं, तो फरार होता आणि मग जेव्हा त्याला एन्काउंटरमध्ये मारलं गेलं किंवा तो मेला, त्याचं सर्वसामान्य माणसाला सुख का आहे, तर त्यांना असं वाटते कुठंतरी की मला न्याय मिळाला म्हणून. बलात्कारांच्या आरोपीला हैदराबादमध्ये ठेचून मारलं लोकांनी किंवा ते एन्काउंटरमध्ये मारला गेला, ह्याचं लोकांना आनंद का होतो, सुख का वाटतं, त्याचं कारण असं आहे की ही जी व्यवस्था आहे ती न्याय देईल असा विश्वास उरलेला नाही, म्हणून असं दुसऱ्या मार्गानं जेव्हा त्याचा नायनाट होतो त्याचा आनंद होतो. आपल्याकडे असा शब्द आहे आपद्धर्म नावाचा. अन्यथा कधीही कोणाची हत्या झाली, कोणाला मारलं तर त्याचा आनंद साजरा केला जात नाही किंवा कोणालाही मारू नये असं म्हणतात. पण जसं म्हणतात की ते 100 शिशुपालाचे अपराध भरल्याच्या नंतर कोणाला तरी शस्त्र हाती घ्यावं लागतं. अपेक्षा अशी होती भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि घटना लागू झाल्याच्या नंतर की हे सगळं शस्त्र हाती घेण्याचं काम कायदा आणि सुव्यवस्था करेल, न्यायपालिका त्याला तशा पद्धतीनं शिक्षा करेल. दुर्दैवाने ते तसं झालं नाही, म्हणून जेव्हा केव्हा कोणीतरी सर्वसामान्य माणूस असो किंवा कोणी असा उठतो किंवा एन्काउंटरच्या रूपानं स्वतः पोलीस असो, तो शस्त्र हाती घेतो आणि अशा पद्धतीनं न्याय करतो, त्याला आपद्धर्म म्हणतात. हा काही नियम नाही आहे, हा अपवाद आहे. चुकून ही करावी लागणारी गोष्ट आहे, पण ती करावी का लागते ते लक्षात घ्या आणि त्याचे परिणाम काय होतात. एरवी कोणी शहाणपण शिकवेल की असं कसं म्हणता, ज्यांनी कोणी हत्या केली ती चूक, हे बरोबर आहे. ज्यानं कोणी आतिकची हत्या केली आहे ती चूकच आहे, तो कायद्याने गुन्हाच आहे. एन्काउंटर गुन्हा नाही आहे, तो त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी केलेलं आहे, तसं त्यांनी सिद्ध पण केलेलं आहे. पण हे जे काही प्रकार आहे किंवा त्याची चौकशीसुद्धा होईल, कुठलंही एन्काउंटर झाल्याच्या नंतर अधिकृतरित्या त्याची चौकशी होते, ती चौकशी होईल, त्याच्यातून जे काही सत्य बाहेर यायचं ते बाहेर येईल. पण त्या सगळ्याच्या पाठीमागं काय ते लक्षात घ्या की ह्याला आपद्धर्म म्हणतात. चुकून का होईना, जेव्हा तो एका मर्यादेच्या पलीकडे गेला असं म्हटल्याच्या नंतर त्याच्यावरती शस्त्र उचलावंच लागतं. हा जो प्रकार आहे आपल्याकडे आधीपासून सांगितलेला आहे, हिंदू पुराणांमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये, सगळ्या ह्याच्यातून त्याच्यातलं मानसिकता लक्षात घ्या. जेव्हा अशा पद्धतीचा अधर्म वाढतो तर धर्म अधर्म हा शब्द प्रत्यक्ष आता ज्या अर्थाने धर्म म्हणतो त्याशी निगडीत नाही आहे. आतिक सारखे तशा अर्थाने अधर्मी लोक जे आतंक माजवतात त्यांचा नायनाट करण्याच्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हा जिथे जिथे आपली यंत्रणा अपुरी ठरते, मी परत शब्द वापरतोय अपुरी ठरते, असद हा प्रत्यक्ष फरार होता. त्याला वारंवार सांगितलेलं होतं की तू शरण येतो, शरण आला नाही. शेवटी पण त्याला घेरल्याच्या नंतर शरण यायला सांगितलं होतं. अगदी शेवटच्या क्षणी त्यानं गोळीबार करायच्या आधी सुद्धा त्याला शरण यायला सांगितलं होतं. त्याच्यावरती पहिले गोळी कोणीही झाडलेली नव्हती.
पण आपद्धर्म म्हणून त्यानं गोळीबार केल्याच्या नंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांना गोळ्या घालून त्याला ठार मारावं लागलेलं आहे. त्याच पद्धतीने इथेही त्याला तर खरं तर अधिकृतरित्या तपासणीसाठी घेऊन चालले होते. पुढं काय झालं असतं, प्रत्यक्ष कायद्याच्या ह्यानं सगळं झालं असतं. कसाबच्या बाबतीमध्ये झालं नाही. एवढी मोठी 900-950 पानाचं ते सगळं हे इतके दिवस खाटला चालला, ते सगळ्या गोष्टी होत गेल्या. त्याच्यामुळे हे आपल्याकडे घडलेलं आहे. कोणी वरती मान करून शहाणपण शिकवायची गरज नाही, नाकानं कांदे सोलायची गरज नाही. अशाच्या बाबतीमध्ये आपद्धर्म म्हणून, अपवाद म्हणून केव्हा तरी का होईना तुम्हाला अशा पद्धतीनं शस्त्र नाईलाजाने हाती घ्यावं लागतं. ह्या ज्या कोणी 3 लोकांनी मिळून हत्या केली आहे त्यांचं जे काही सत्य आहे ते बाहेर येईल, ती गोष्ट वेगळी. असदच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही चौकशी येईल त्याच्यातून ज्या काही गोष्टी बाहेर येईल ते वेगळ्या. पण जे प्रत्यक्ष ह्याच्यात मेले ते फार गुन्हेगार होते. अगदी कायद्याने पण तुम्हाला त्यांच्यावरती गुन्हे सिद्ध झालेले होते. मी न्यायव्यवस्थेवरती बोट यासाठी दाखवतोय की बाटला हाऊस एन्काउंटरच्या संदर्भामध्ये सुद्धा या सगळ्यांनी छात्या पिटल्या होत्या तथाकथित सगळ्या लिब्रांडोंनी, आणि जेव्हा तो निकाल आल्याच्या नंतरही तो मानला नाही. हे न्यायव्यवस्थेचं तशा अर्थाने अपयश आहे की तुमचं बुजगावणं करून ठेवलेलं आहे. सोयीप्रमाणे तुमचा वापर केला जातो. न्यायव्यवस्था जर बळकट करायची असेल तर हे त्याच्यातलं सगळं जे फालतूपणा आहे, उशीर लागणे, बाकीच्या गोष्टी, नको त्या केसेस दाखल करणे. सेंट्रल विस्टा बिल्डिंगच्या बाबतीतल्या आम्ही मागं व्हिडिओ केला होता. एका 10 महिन्यामध्ये 6 केसेस दाखल होतात आणि कोर्ट ते दाखल करून घेतं. त्याच्यामुळे ही अतिकची हत्या नसून न्यायालयावरच्या सर्वसामान्य माणसाची हत्या आहे. संतवाणी, पोरा पाठोपाठ अतिकही मेला, गोळीने घेतला जीव त्याचा. 40 वर्षांचा आतंक संपला, कुणी हा जपला सांगा जरा. कायद्याचे हात अडकले कुठे, झाले कसे मोठे गुन्हेगार. घाबरायची ही सरकारी व्यवस्था, लाजेची अवस्था झाली होती. पोरगातो मेला हो एन्काउंटर, रडले पंटर पुरोगामी. धाय मोकलून रडतील आता, म्हणतील त्राता गेला आज. बुडाले ते पापी अशरफ अतिक, बुडाले ते पापी अशरफ अतिक, आतंकी प्रतीक क्रांत म्हणे. अतिक असो, अशरफ असो, असद असो, गुलाम असो, हे सगळे आतंकाचे प्रतीक होते. कुठल्याही कारणानं का होईना जर त्यांचा नायनाट झाला असेल तर सर्वसामान्य माणसाला त्याचा आनंदच होणार. तुम्हाला काय चर्चा करायची ते करत राहा. आणि जर न्यायव्यवस्थेला स्वतःची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करायची असेल तर तातडीनं न्याय देण्याचं काम त्यांना करावं लागेल. याच्यापासून सुटका नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.